हॅलो, वेलकम टू माय चॅनल गंमत इन लाईफ. माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर तुम्हाला कुकिंग, ट्रॅव्हल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहायला मिळतील. धन्यवाद. हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा. मला हेअर कट करायचा होता म्हणून मी सलोनमध्ये गेलेले. हिज अँड हर्स नावाचं सलोन आहे आणि ही सुनीता आहे. अतिशय सुंदर हेअर कट करते. इथे आम्ही भगवा नाचवतोय आपला, जस्ट असंच आवडतं म्हणून आम्ही करत होतो एक रील शूट साठी. आपण त्याच दिवशीचा रात्रीचा फोटो आहे आणि ही आमची शेवटची प्रॅक्टिस होती. हा गुढीपाडव्याचा सकाळचा व्हिडिओ आहे. देवाची पूजा केल्यानंतर काढलेला आहे. छोटीशी गुढी पण ठेवली आहे तिथे आणि पूजा केली आहे. हॅलो, माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ओके, आता मी फेटा बांधण्यासाठी खाली जाते. आज आमचं प्रोसेशन आहे, शोभायात्रा आहे आपली गुढीपाडव्याची. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलतर्फे. चला मग आपण फेटा बांधताना मी तुम्हाला दाखवते. अतिशय सुंदर असा नियोजित केलेला कार्यक्रम होता हा. त्यामध्ये आम्हाला टोकन वगैरे रीतसर दिले होते. त्या टोकनचे म्हणजे या फेट्याचे पैसे वगैरे तेव्हाच आमच्याकडून घेतले गेलेले आणि ते टोकन देऊन आपण आपला फेटा बांधून घ्यायचा. कारण मग नंतर इतरांना पण फेटे बांधायचे असतात, नाही तर त्यांचे राहून जातात, त्यांचे पण टाइमात बांधून होत नाही. म्हणजे गेल्या वर्षीचा अनुभव होता म्हणून यावर्षी आम्हाला 4 ते 5 दुपारच्या या वेळेतच आम्हाला फेटा बांधायला सांगितलेलं. सकाळचं आमच्याकडे प्रोसेशन नसतं, संध्याकाळच असतं सगळी कामं झाल्यावर. हा गार्डन एरिया आहे. इथे मी हुक स्टेप करते. हुक स्टेप म्हणजे सिग्नेचर स्टेप असते ही लेझिमची. सो आता मी आमच्या गार्डन एरियामध्ये आहे, तिथे थोडंफार फोटोशूट केलं आणि मी नक्कीच तुम्हाला माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं शूट करून दाखवेल. आमच्या कॉम्प्लेक्सची जी शोभायात्रा होईल ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला, इथे आमच्या ग्रुपचं रील शूट चाललंय, पण ते रील शूट बऱ्यापैकी नाही झालं असंच म्हणता येईल, कारण आम्हाला जायचं होतं. 6 वाजलेले लेझिमचं तिथे चालू होणार होतं आमचं फायनल प्रोसेशन. आता मी त्या एरियात चालली आहे जिथे आमचे सगळे ग्रुप तिथे थांबले आणि तिथूनच आमची फायनल प्रोसेशन सुरू होणार आहे. इथे रथ आहे. रथामध्ये छोटी छोटी मुलं बसली आहेत. राम, सीता, लक्ष्मण असं बनवून बसलेले आहेत. वेशभूषा आहे त्यांची पण.
आमचे 4 ग्रुप होते, ABCD. आम्ही D ग्रुपमध्ये होतो आणि असं एक एंट्री लेवल सिग्नेचर्स वगैरे अशा स्टेप करत करत आपण ते प्रोसेशन कंप्लीट केलं. जवळजवळ 1.5 किलोमीटरचं प्रोसेशन होतं. ते असं आपण कंप्लीट करतो ग्रुप. सो मजा येते हे सगळं करायला. या ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही 20-25 दिवस दिले होते प्रॅक्टिससाठी. आणि एक छान असतं, आपल्याला फ्रेश वाटतं. जरी कितीही कामं करून आपण गेलो असू ना तिथे, तर ती एनर्जी आपल्याला पास होते, एकमेकांची एनर्जी. तर त्या एनर्जीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. या मागे ज्या एक आहेत ना ग्रीन साडीवाल्या, त्या सिनियर सिटीजन आहेत, अबाव 65 आहेत त्या, पण त्या पण करतायत. सो हीच एक मजा असते. आमची जस्ट टेकडाऊनचं झालं, एंट्री पोझिशनचं झालं आणि फॉर्मेशनचं आमचं आता बाकी आहे. मागे आमचा स्क्वॉड आहे, तुम्ही आमचा ग्रुप चाललेली आहे. इकडे मी आहे, माझ्या मागे दिसतोय आमचा ग्रुप आहे. NDTV मराठी चॅनलवर हे सगळं दाखवलंय, न्यूजमध्ये आलेलं आहे NDTVच्या. मला पाहिजे असेल तर मी क्लिप टाकते, पण मला माहीत नाही त्याला कॉपीराईट लागू शकतो, म्हणून कदाचित मी नाही टाकणार. पण NDTVवर आलं आहे ड्रीम सोसायटीचं गुढीपाडवा सेलिब्रेशन. सो तुम्ही जर बघितलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्ही बघितलं म्हणून.
जीन्स कॉम्प्लेक्स भांडूप येथे 2200 फ्लॅट मिळून एक सार्वजनिक उपक्रम साजरा केला आहे. त्याच्यातला एक नवीन उत्सव म्हणजे गुढीपाडवा. त्यात 150च्या वरती महिला लेझिम खेळून महिलावर प्रॅक्टिस करून 20-25 मुलं लाठीकाठीची प्रॅक्टिस, सेल्फ डिफेन्स ही शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली आहे आणि त्याचं सुंदर प्रदर्शन इथे झालेलं आहे. हजारोंच्या संख्येने लोक जमले आणि मोठी शोभायात्रा जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब शोभायात्रा होती. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि चॅनलचं सबस्क्रिप्शन हे फ्री असतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं. सो मी असे व्हिडिओ घेऊन येत जाईन. जर तुम्हाला आवडत असेल, तुम्ही जर लाईक केलं तर मी अजून व्हिडिओ टाकायला मला आवडेल. म्हणजे आपल्याला असं प्रोत्साहन मिळतं तसं होतं ना, जर लाईक आणि सबस्क्रिप्शन मिळालं तर. सो असेच व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. ओके, थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.